पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स 2012चा हा ॲक्ट आहे. पण बरेचदा पोक्सोच्या प्रकरणामध्ये या मुली त्यांच्यासोबत अफेअरमध्ये पण असतात. विक्टीम आणि आरोपीच्या स्टेटमेंटमधला ट्रूथ तुम्ही कसं ओळखता? आपल्या कायद्यामध्ये आरोपीच्या स्टेटमेंटला व्हॅल्यू नसतं. आरोपी कुठलाच म्हणणार नाही मी गुन्हा केला नाही. मुलाला बोलवते, मुलगा येतो भेटायला, तेरा अगर प्यार मुझसे सच्चा वाला है मुझे यहाँ से भगा के लेके चल वरना मैं जहर खा लूँगी मर जाऊँगी क्योंकि तू मुझसे बात करता है ये घर वालों को मालूम पता चल गया. आई म्हणते माझं प्रेम खरं आहे. दोघेही जण जातात. मग आपण त्याला अरेस्ट करतो. त्याला समजत नाही की मी काय चुकीचं केलं आहे, कारण की मुलगी तर घरी गेली ना आपल्या. बरोबर आहे. तिचं मेडिकल करून आपण आईवडिलांच्या ताब्यात देतो. मुलगा काय, तिने सांगितल्यानंतर शॉक लागला की ते तिचे वडील होते स्वतःचे. दररोज अनेक मुलं भीतीत जगत आहेत. काही जखमा दिसत नाहीत पण त्या आयुष्यभर वेदना देऊन जातात. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो, बालकांवरील लैंगिक अत्याचार समाजासमोरील एक गंभीर आव्हान. अज्ञान, भावना आणि कायदा यामध्ये अडकलेली दोन आयुष्य, एका बाजूला भीती, वेदना आणि आयुष्यभर राहणारे मानसिक घाव, तर दुसऱ्या बाजूला कायदेशीर परिणाम, सामाजिक कलंक आणि उद्ध्वस्त झालेलं भविष्य. भारतामध्ये दरवर्षी हजारो बालकं लैंगिक अत्याचाराची बळी ठरतात. जेव्हा एक मूल बोलण्याचं धाडस करतं तेव्हा त्याला ऐकण्याची जबाबदारी समाजाने घ्यावी लागते. ते रोखण्यासाठी कायदा आहे पोक्सो, बालकांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला एक महत्त्वाचा भारतीय कायदा. प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट, बालकांना लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. पीडितांचा प्रवास आणि आरोपींचा कायदेशीर परिणाम या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आयकॉनिक पर्सनॅलिटी, महाराष्ट्र पोलीस दलाच्या एक अनुभवी सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी अश्विनी वाकडे मॅडम, पोलीस स्टेशन चंद्रपूर. मॅडम, आपल्या या शोमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. तर सर्वप्रथम मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की ही खाकी वर्दी तुम्ही का निवडली? असं प्रॉपर काही हे नव्हतं खाकी वर्दीबाबत. सर्वात पहिले तर हा विचार केला की पहिले आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं आहे. त्यापूर्वी थोडंसं माझं लव्ह मॅरेज आहे पण अरेंजही आहे. त्याच्यामुळे माझं लग्न केलं आहे मी पहिले आणि मग करिअरच्या पॉईंटला लागले. तर असं झालं की लग्नानंतर ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएशननंतर बी एड केलं, बी एडनंतर मग कंटिन्यू चालूच होतं अभ्यास. मग त्या दरम्यानमध्ये टीचरची नोकरी पण केली. CETसाठी मी स्पर्धा परीक्षा क्लासेस केले होते. या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावता याच्यामध्ये मला तलाठीचं नेमणूक झाली माझी. अरे वा. मी कुरखेडा इथे पलसगड साजा क्रमांक 15 इथे तलाठी म्हणून होते आणि मग तलाठीची निवड झाली. म्हणजे माझा तो प्रोफेशन नव्हतं, मला ते करायचं नव्हतं. तलाठीची 1 वर्षाची जॉब केल्यानंतर माझी एक्झाम चालूच होत्या MPSCच्या. मग मी त्याच्यानंतर परत MPSC दिली. MPSCमध्ये माझं सिलेक्शन झालं 111 बॅचमध्ये 2014ची. मग त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि मग मी तिथून राजीनामा दिला आणि मग अकॅडमी जॉईन केलं आणि मग 1 वर्षाचं ट्रेनिंग घेऊन 2015पासून कार्यरत आहे आता. खरंच इन्स्पिरेशनल आहे. इथे एक नोकरी मिळत नाही, तिथे तुम्ही एक नोकरी राजीनामा देऊन परत या पदावर आला. खूप अभिनंदन. 2 त्यात खूप छान वाटलं मॅडम ह्याबद्दल ऐकून. पोक्सो म्हणजे नेमकं काय, ज्याच्यासाठी तुम्ही सध्या स्पेशालिस्ट आहात? चंद्रपुरातल्या मोस्टली केसेस तुमच्या हाताखालून जातात, कारण मोस्टली सध्या चर्चेत असणारा कायदा कोणता असेल तर पोक्सो. आणि याबद्दल नागरिकांना किती जागरूकता आहे, तर याबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. ज्या रीतीने पोक्सो म्हणजे सर्वात पहिले प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स 2012चा हा ॲक्ट आहे. या ॲक्टमध्ये असं म्हटलं आहे की बालकांचे लैंगिक शोषण, जे त्यांचं शारीरिक शोषण होतं, त्या बालकांचे लैंगिक शारीरिक शोषण अपराधापासून प्रतिबंध अधिनियम 2012 आहे. हा 14 नोव्हेंबरला आला होता. या पोक्सो कायद्यामध्ये सुरुवातीला तेवढं ग्रेव्हियन्सी नव्हती. म्हणजे 7 वर्षाच्या आतील पनिशमेंट होती. पण आपल्याकडे 2012मध्ये असा एक खूप मोठा इन्सिडन्स झाला. त्या याच्यामध्ये आपल्याला याच्यात अमेंडमेंट झालं होतं
2012चा जो ॲक्ट आहे, 2012चा जो इन्सिडन्स आहे, तो इन्सिडन्स आहे निर्भया हत्याकांड. ओके. निर्भया हत्याकांडमध्ये एक ज्युएनाईल आरोपी होता त्याच्यामध्ये, ज्याने ॲक्च्युली तो ब्रुटल रेप जो केला होता त्याच्यामध्ये बाकीच्या ॲडल्टपेक्षा सगळ्यात जास्त क्रूर भूमिका निभावणारा हा होता, विधी संघर्षग्रस्त बालक. त्याची वय 18च्या आतमध्ये होती. त्याच्यामुळे त्याने हा इन्सिडन्स केला. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून तिच्या वजायनामध्ये ते फिरवून तिचे पूर्ण इंटेस्टाईन आतमध्येपर्यंत डॅमेज केले होते. त्याच्याचमुळे मग तिचा नंतर पुढे मृत्यू झाला. बरोबर आहे. प्रश्न असा झाला होता की त्या ह्याच्यामध्ये तो आरोपीला फक्त 3 वर्षाची पनिशमेंट झाली होती आणि तेही पण सौम्य टाईपची होती. मग शासनाला असं वाटलं होतं की याच्यामध्ये अमेंडमेंट करणं गरजेचं होतं, कारण की फार लोकांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता. मग त्या ह्याच्यामध्ये या प्रकरणाला अनुसरून मग शासनाने थोडंसं पोक्सो कायद्याला परत म्हणजे काय म्हणतात त्याला, हार्ड म्हणजे पनिशमेंट थोड्याशा ज्या होत्या सौम्य स्वरूपाच्या, त्या पनिशमेंटची ग्रॅव्हियन्सी वाढवली. त्याच्यामध्ये त्यांनी मग 7 वर्षाच्या पुढे 10 वर्ष, 20 वर्ष किंवा कधी कधी आजीवन कारावास, काही याच्यामध्ये तर हँगिंग पण आहे, पण आपल्याकडे ते बऱ्यापैकी कमी आहे हँगिंगचं. अशा ग्रॅव्हियन्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये. तर या पनिशमेंटमध्ये 7 वर्षापासून तर लाईफ लाँगपर्यंत आहेत पनिशमेंट. तसंच एक माझा गुन्हा पण होता. त्या गुन्ह्यामध्ये ज्युएनाईल त्या आरोपीने जेव्हा गुन्हा केला होता त्याच्यामध्ये परत असंही पण सांगितलं होतं की जर इन्सिडन्स करताना वेळी जर आरोपी हा 16 ते 18 वर्षाच्या आतमधल्या या टाईममध्ये असेल तर ग्रॅव्हियन्सी काय आहे गुन्ह्याची पुढे, त्या गुन्ह्यानुसार त्याची केस JJB ॲक्टनुसार, JJB ॲक्ट आला होता ना, तर JJB ॲक्टमध्ये त्या याची केस पुढे सत्र न्यायालयामध्ये म्हणजे JJB केस वेगळी चालवते आणि सत्र न्यायालयीन प्रकरण वेगळे चालतात. मग त्यांनी ते सांगितलं होतं की जर या ॲक्टनुसार जर आरोपी 16 ते 18 आहे आणि हिनियस क्राईम असेल कुठलाही पण क्रूर प्रकारचा, तर मग ती केस आपल्याला तिकडे चालवता येते पुढे, म्हणजे मोठ्या वर्गाकडे, ओके, JJBकडे न करता. अशा प्रकारचं होतं. म्हणून याच्यामध्ये आता पनिशमेंट जर 16 ते 18 वर्षही असेल आणि हिनियस क्राईम असेल तर मग जेव्हा पण केस येईल बोर्डावरती किंवा डायसवरती, मग ती केस तिथे चालवल्या जाईल. ग्रेव्हियन्सी पाहून. पोक्सोची आणि इतर कायद्याची एखादी केस असेल तर याची प्रक्रिया तपासाची वेगळी असते की म्हणजे काय याच्यामध्ये फरक काय आहे? प्रक्रिया दोन्ही तपासाची सारखीच आहे. प्रक्रियेमध्ये काही तफावत नाही, कारण की तपास तोच इन्व्हेस्टिगेशन चालतो आहे. फक्त एवढंच असते की बालक हा बर्डन ऑफ प्रूफ याच्यामध्ये बालकवरती नसतो, आरोपींवर असतो. पण बाकीच्या प्रकरणामध्ये बर्डन ऑफ प्रूफ आरोपींवर असतं, आपल्या ह्याच्यावर फिर्यादीवर असतं की सिद्ध करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये की हा गुन्हा झाला आहे म्हणून. पण याच्यामध्ये बालकांवरती नसतं, कारण हा प्रकार आरोपीला सिद्ध करायचा आहे की त्या पिरियडमध्ये तुने हा इन्सिडन्स केला नाही. फक्त एवढाच तफावत आहे. तपासाची प्रोसिजर म्हटलं तर तेच आहे. आपल्याला बालकाला हे प्रूव्ह करायचं असतं कोर्टाला की बालक हा अल्पवयीन होता त्याच्यासोबत जेव्हा इन्सिडन्स झाला तेव्हा, आणि या गुन्ह्यामध्ये त्याचा 18 वर्षाच्या आतमध्ये आहे याचे दाखले वगैरे जोडणे कंपल्सरी असते. आणि थोडासा हा मॅटर सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपण थोडंसं संवेदनशीलतेनं त्या मॅटरला हँडल करतो. बरोबर आहे. संवेदनशीलवरूनच एक मला तुम्हाला विचारायचं आहे मॅडम, जेव्हा आपण मुलामुलींचं स्टेटमेंट घेता, बरोबर आहे, तर त्यावेळेला एक ऑफिसर म्हणून नाही तर माणूस म्हणून काय जबाबदारी पार पाडता तुम्ही? सर्वात पहिला तर वर्दी नसते. सिव्हिल ड्रेसवरती आपण बालकाचं घेतो, बालक असल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घ्यावं लागते. त्यांना जिथे वाटेल कम्फर्टेबल त्या ठिकाणी घ्यावं लागतं. जर त्यांना कम्फर्टेबल त्यांच्या घरी असेल तर आपण घरी जाऊन स्टेटमेंट घेतो. ओके. त्यांना जर वाटत असेल एखादी कुठले तरी गार्डन असेल किंवा कुठलं पण ज्या एरियामध्ये कम्फर्टेबल त्यांचं जागा, त्या ठिकाणी जागेवर घेतो. सिव्हिल ड्रेसवर घेतो. बरेचदा असं होतं की 5 वर्षाची मुलगीसोबत रेप झालेला असतो, ती सांगताना हेजिटेट होतं. मग आपण थोडंसं खेळणी, चॉकलेट हे ते देऊन त्यांच्याकडून ते वदवून घ्यायचं असतं की त्यांच्यासोबत नेमकं इन्सिडन्स झाला कसा. अशा रीतीनं थोडंसं संवेदनशीलतेनं हँडल करावं लागतं. बरोबर आहे. तर बरेचदा आपल्याला तुम्ही आता जसं सांगितलं की 5 वर्षाचं बालक असतो किंवा त्याच्यापेक्षा मोठं सुद्धा असू शकतं, तर त्यावेळेला ती घाबरलेली असते, बरोबर आहे. तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये विश्वास कसा निर्माण करता की ती पुढे बोलली पाहिजे? आता कसं असते त्या ह्याच्यामध्ये मुलीला पहिले तर हे गोष्टीचे जाणीव करून द्यावं लागते की तिच्यासोबत अन्याय झाला, बरोबर आहे. आणि त्या अन्यायाचा जर समोरच्या व्यक्तीला
न्याय पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला पनिशमेंट पाहिजे. म्हणून त्या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते की हे त्याने केलेलं हे प्रकार चुकीचं केलेलं आहे तुझ्यासोबत, हे कॉमन नाही. आणि हे कॉमन नसल्यामुळे या गोष्टीची जाण झाली की ती ॲटोमॅटिक सांगणारच आपल्याला. आणि कधी कधी तर बऱ्यापैकी असं सांगावं लागते, आईवडिलांना पण त्यांच्या आईसमोर आपण बयान नोंदवतो, आईवडिलांना पण सांगावं लागते की हा जो आहे प्रकार, जो केलेला आहे हा प्रकार तुझ्या मर्जीच्या विरोधात केलेला आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचं कायद्यात सांगितलेलं आहे की अन्याय सहन करणारा हा सुद्धा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त दोषी आहे. प्रत्येक बाबतीत तुम्हाला त्या पद्धतीने ॲटमॉस्फिअर हे करून त्याला करून घ्यावं विश्वास लागते, त्याला विश्वास द्यावा लागते कारण की ओके. तो तेवढाच दोषी आहे. कधी अशी केस आली आहे का ज्याने तुम्हाला इमोशनली डिस्टर्ब केलंय? हो, केस आहे. त्याच्यामध्ये असं झालं होतं, एक गुन्ह्याची डायरी मिळाली होती. गुन्हा सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला होता, ज्याच्यामध्ये फक्त पीडित मुलीचं प्रेग्नेन्सी झाली असल्याने सॅम्पलिंग पाठवले होते पीडित मुलीचे आणि बाळाचे. पण त्या मुलीचे वडील कोण आहे हे डिक्लेअर झालं नव्हतं. मग काय रिझन आहे या गुन्ह्याचं, कारण की ते तपासाचा अर्धा तपास झालेला होता. मग त्या मुलीसोबत बोलल्यानंतरही ती काहीच सांगायला तयार नव्हती. खूप चांगल्या रीतीनं बोलल्यानंतरही पण ती सांगायला तयार नव्हती. तिचं म्हणणं होतं की पोलीसवाल्यांना मी सांगेल तर ज्या व्यक्तीचं नाव सांगेल त्या व्यक्तीला अरेस्ट करतील. त्या मुलीने नावच सांगितलेलं नाही. मग CWCकडे कंटिन्यू काउन्सिलिंग केली. काउन्सिलिंगमध्ये तिने एक वर्ड यूज केला, त्याच्यामध्ये तिने असं सांगितलं की मी सांगतो तुम्हाला, मॅडमला सांगायचं नाही. तिने म्हटलं की मॅडमला बिलकुल नाही सांगत, काय आहे सांग. मग तिने सांगितल्यानंतर शॉक लागला, कारण की ते तिचे वडील होते स्वतःचे. मग तिचं स्टेटमेंट नोंदवायचं होतं, तेव्हा तिला खूप प्रेमाने बोलल्यानंतर, फारच उद्धट मुलगी होती, बोलताना बिलकुल कॉपरेट करत नव्हती. फक्त माझं तिला प्रेमाने 1-2च शब्द होते की ज्याला तू जन्म दिला आहे तो तुझा कोण, भाऊ की मुलगा. मग तेव्हा ती रडली आणि तेव्हा तिला म्हटलं की तुझ्यासोबत जे झाले ते चुकीचं आहे, याचा तुझा काहीच दोष नाही आहे. समोरच्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे होती. तुझ्यासोबत काय झालं आहे सांग. मग तिने सांगितलं की आई 10 वर्षाची असताना आई मरण पावली. मरण पावल्यानंतर सगळं जिम्मेदारी माझ्याकडे आली होती. आजीला प्रॉपरली दिसत नव्हती, त्याच्यामुळे आजी बाजूला राहायची आणि बाबा दिवसभर कामावर जायचे. एक लहान बहीण होती 7 वर्षाची, तिचंही पण मलाच बघावं लागत होतं. स्वयंपाकपासून काही येत नव्हतं. बाबा खूप मारायचे, काहीच न करताना कुठे बाहेर जर खेळत दिसले तरी मारायचे आणि घरचे कामं करायला डब्बा झाला उशीर तरी शिवाय द्यायचे, मारायचे. मग एक दिवस अचानक बाबाने मारणं बंद केलं. माझ्या बाजूला येऊन झोपले. बाबाला म्हटलं की बाबा नाही, हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. तरी पण बाबाने माझ्यासोबत गलत केलं त्या दिवशी. त्याच्यानंतर बहीण बाजूला झोपून असताना बाबा यायचे, माझ्या बाजूला झोपायचे आणि नेहमीचंच होऊन गेलं होतं या गोष्टी. आणि मग त्या गोष्टीला तिलाही वाटलं की मी ज्याच्या ताब्यात आहे किंवा मी ज्याच्यावर डिपेंड आहे, बाबा जे करत आहे ते बरोबरच असेल. मग तिने या गोष्टी कुणाला काही सांगितले नाही आणि ती निमूटपणे सहन करत गेली. पण प्रश्न असा झाला की त्यातच तिला पहिल्यांदा मेन्सेस आल्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली. हे एका आशा वर्करला तिच्यात बॉडी चेंजेस दिसले, परंतु घरचे कुणीच तक्रार द्यायला तयार नव्हते. त्याच्यामुळे मग त्या मुलीचं तुझं कोरोनाचे टेस्ट आहेत, त्याच्यामुळे थोडं तुझं तपासणी करायची आहे म्हणून खोटं बोलल्यानंतर तिने सॅम्पल देण्यास तयार झाली. आणि मग तिचं जेव्हा सॅम्पल घेतलं, ब्लड झालं आहे, तिचे मग टेस्ट आहे, युरिन टेस्ट वगैरे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आली की ती प्रेग्नंट आहे. मग घरच्यांना सांगितलं. घरच्यांनी म्हटलं की आम्हाला तक्रार नोंदवायचीच नाही आहे, कसं म्हणणार, वडील स्वतःच आहेत रक्षकच भक्षक. मग त्यांनी बोलले तर ती ऐकायला तयारच नव्हती कुणीच. मग तिने स्वतः तक्रार दिली, मग त्यावरून गुन्हा नोंद झाला. असं तिचं स्टेटमेंटवरती घेतलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये आरोपीला जेव्हा उचलून आणलोय आम्ही, तेव्हा त्याने साधा प्रतिकार पण केला नव्हता, कारण की त्याला हे चांगल्या तऱ्हेने माहीत होतं की माझा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्याला बोललोही पण की स्वतःच्याच मुलीसोबत असं वाईट कृत्य तुला शोभलं का म्हणून.
झाली त्याच्यात पनिशमेंट आहे, आजीवन कारावास पण आहे त्याला झालेला माझ्या गुन्ह्यामध्ये. तो आता आतमध्ये आहे. पण त्या मुलीचं काय? त्या मुलीचं रिहॅबिलिटेशनसाठी टाकलं आपण. त्या मुलीचं बाळाला किलबिल संस्थेमध्ये दिलं आणि तिच्या बहिणीचं दोघांचंही पण वॉच होती, CWCची पण होती, आमची पण होती. आणि त्या याच्यामध्ये मग तिच्याकडे जे काही पण आहे समोरचं एज्युकेशनचं त्याच्यासाठी मग आपण मुलींच्या वसतिगृहामध्ये पण टाकले ते. रिहॅब पूर्णपणे करून दिलेलं पूर्ण तिचं. प्रक्रिया करून दिलं तिचं रिहॅबिलिटेशन. तर अशा वेळेला आपण इमोशनली डिस्टर्ब होतो. हां, त्या वेळेवरती केस थोडंसं सेन्सिटिव्ह झाली होती. बरोबर आहे. तर मॅडम तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर एकंदरीत बघायला गेलं तर पोक्सोच्या ज्या काही केसेस असतात त्या अगदी तुम्ही बारकाईने हँडल करता. तर आरोपीपर्यंत पोचण्यासाठी असं काय ट्रिक आहे तुमच्याकडे की तुम्ही अगदी सुतावरून त्यापर्यंत पोचता? पहिले तर आरोपी हा असं खूप रेअर होतं आपल्याकडे. मेट्रो सिटीजमध्ये जसं गँगरेप झाला, फास्ट येऊन कोणीतरी करून गेलं, त्याच्यामुळे तिला माहीत नसते. पण बरेचदा पोक्सोच्या प्रकरणामध्ये या मुली त्यांच्यासोबत अफेअरमध्ये पण असतात, त्यांच्यासोबत बोलणं कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि यातूनच मग त्यांच्या शारीरिक संबंधामध्ये पण येतं. कधी कधी फार असं कमी होतं की ज्या वेळेमध्ये भेटत नाहीत आरोपी वगैरे. मग जेव्हा आपल्याला नाव माहिती असलं आरोपींचं तर सर्वात पहिले आपण त्यांना सायबरमध्ये पाठवतो. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा मोबाईलचं फार यूज करतात आता, त्याच्यामुळे मोबाईलच्या याच्यावरून आपल्याला सहज आरोपी डिटेक्ट होतो. बरोबर आहे. आपल्याला त्यांचे लास्ट सीन लोकेशनपासून सगळं मिळतं आणि त्यांचे SDR CDR कॉल डिटेल्स घेतले तर सबस्क्रायबर डिटेल्स घेतले तर बऱ्यापैकी आपल्याला त्या सगळ्या याची माहिती पडून जातं की आरोपी कोण होता. हां, जर असं सिच्युएशन असेल ज्या ठिकाणी आरोपी नवीन आहे किंवा त्याने पहिल्यांदाच अटेम्प्ट केलेला आहे आणि फिर्यादी ओळखत नसेल तर मग त्या दरम्यान आपण त्यांचं तिथलं टॉवर लोकेशन, तिथला डम डाटा, कोणते सिम ॲक्टिवेट होते, या सगळ्या गोष्टी तांत्रिक बाबीचा तपास करून मग आपण आरोपीपर्यंत पोहोचतो. म्हणजे एकंदरीत रेप ही गोष्ट आपल्याकडे होत नाही तर म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी ह्याच गोष्टी होतात आणि मग कुठेतरी त्याला त्या गोष्टीचं नाव दिलं जातं. पोक्सो कायद्यांचं नॉलेज लोकांमध्ये असं कमी आहे की त्यांना हे जाणीवच नाही आहे की तिच्या मर्जीने जरी होत असेल पण ती 18 वर्षाच्या आतमध्ये आहे. त्याच्यामुळे शासनाने 18 वर्षाच्या आतील मुलीसोबत कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध करणे, सेक्स करणे हा कायद्याने गुन्हा आहे, या गोष्टीचं अवेअरनेस नसतं. 18 वर्षाच्या वरची बालिका असेल तर ती संमती देण्यास आहे, परंतु संमती देण्यास ती तयार नसते 18 वर्षाची, कारण की तिला तेवढी जाण नसते. तिला नाबालिक म्हणतो ना आपण. हां, म्हणून आपण तिला नाबालिक म्हणतो. म्हणून 17 वर्ष 364 दिवस सुद्धा आपण हे म्हणू शकतो की ती 1 दिवसाच्या पहिले आहे म्हणजे ती मायनर आहे. केस हातात आल्यावर तुम्ही पहिली कोणती गोष्ट पाहता? सर्वात पहिले केस आल्यानंतर आपण तिचं बयान नोंदवतो. त्याच्यामध्ये आपण आरोपी डिटेक्ट करून सर्वात पहिले आरोपीला आपण अरेस्ट करतो. ओके. कुठेही पण असेल ज्या ठिकाणी. आणि त्यापूर्वी पीडित मुलीचे मेडिकल करणे हे कंपल्सरी आहे, कारण की आपल्याला टेक्निकल पुरावे जोडणे फार गरजेचं असतं पोक्सो गुन्ह्यामध्ये. म्हणून सर्वात प्रथम पीडित मुलीची मेडिकल आणि स्पॉट पंचनामा, आणि स्पॉटवरती जर इन्सिडन्स ॲज इट इज आताच झाला असेल लगेचच यायच्या गुन्ह्याच्या पहिले तर स्पॉटवरती आपल्याला मिळतं सॅम्पलिंग. एक केस होती माझ्याकडे, त्या केसमध्ये मुलगी 5 वर्षाची होती, ती गार्डनमध्ये खेळत होती. तर तिला गार्डनमध्ये खेळत असताना तिला एक माणूस होता, त्याने म्हटलं की तुला चॉकलेट देतो, चल माझ्यासोबत. तर तिला घेऊन गेला चॉकलेट द्यायच्या याच्यासाठी, आणि चॉकलेट द्यायसाठी घेऊन गेला गार्डनमध्ये, आणि त्याने दुकानातून चॉकलेट पण घेतले होते. आणि मग ते चॉकलेट घेऊन तो तिला दुकानात तिथे एका गार्डनमध्ये गेल्यावर सुनसान ज्या ठिकाणी जागा आहे तिथे घेऊन त्याचं जो आहे तो अटेम्प्ट करण्याचं चालू होतं. तेवढ्यात आई म्हटली की फार वेळापासून मुलगी माझी वापस आलेली नाही आहे, म्हणून ती मुलीला शोधत बाहेर आली. तिने बघितलं मुलगी कुठेच दिसत नाही आहे. त्याच्यामुळे ती बाहेर आजूबाजूला लोकांकडे विचारपूस करत करत ती त्याच गार्डनच्या रूटने निघाली होती. तिला एकदम जोरात आई असा आवाज आला. मग आई असा आवाज आल्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी गेलं तर हा व्यक्तीचा तिच्यासोबत जो प्रकार चालू होता त्यामुळे आई दंग राहिली. मुलगी लॅगिन सावरत उठली होती आणि हा बाजूला झोपून होता, फार नशेत होता, आणि जागेवर त्याच्या चप्पल, त्याने घेतलेला भाजीपाला आणि बऱ्याच अशा काही वस्तू होत्या.
ज्या मग आपण तेव्हाच्या तेव्हाच डॉग युनिटला स्क्वॉडला बोलवून पंचनामा केला, घटनास्थळावरून जप्ती केले. त्या सर्वांना मग जे पण होते वस्तू सापडलेल्या त्याने त्या कुठून घेतल्या, काय घेतल्या, कशा घेतल्या, या पुराव्यानिशी आपण सगळं सॅम्पल कलेक्ट करून CAला जेव्हा पाठवतो तेव्हा त्याच्यामध्ये ते सॅम्पलिंग हे या घटनास्थळावरून मिळाले, ही माती त्याला लागलेली आहे, हा स्पॉटवरती पीडित मुलीच्या कपड्यांवरती आहे, त्याचे सॅम्पल जे आहेत सिमेंट सॅम्पलपासून ते सगळं डिटेक्ट होतं. आणि टेक्नॉलॉजीमध्ये या सगळ्या गोष्टी आल्यामुळे प्रश्न असं होतो की स्पॉट पंचनामा हा तेव्हाच्या तेव्हा होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला इव्हिडन्स लवकर मिळतात. क्राईम सीन स्टडी करताना कोणत्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? क्राईम स्टडी करताना ज्या ठिकाणी क्राईम, जसं कधी गुन्हा असा होतो की फार दिवस निघून जातात, 6 महिने 7 महिने, त्या पिरियडमध्ये आपल्याला काही मिळत नाही. लोकार्डचं तत्व आहे, त्याच्या लोकार्डने सांगितलेलं आहे की जर कोणते 2 भौतिक दुवे एकमेकाला जर जवळ आलेत किंवा एकमेकासोबत झालेत तर मग त्याचं एकमेकाला गुणधर्म लागतो. ओके. मग त्याच सिच्युएशनचा लोकार्डच्या तत्वाचा वापर केला तर ज्या ठिकाणी स्पॉटवरती पीडित मुलीचं एखादी झाले असेल रेप अटेम्प्ट, त्यामध्ये त्या गुणधर्मातील दोघांचे देवाणघेवाण त्या ठिकाणी त्या जागेमध्ये झालेलं असते, म्हणून त्या जागेवरती आपल्याला मिळून जातं. म्हणजे कपड्यांवरती काही ना काही ते येतं, माती येतं, तिच्या कपड्यावरती पण ती माती येतं, याने तिच्यावर अटेम्प्ट केला असल्यामुळे याचे सॅम्पल तिच्यामध्ये मिळतात, मॅच होतात, हिचे पण सॅम्पल त्याच्यामध्ये मिळतात, म्हणून हा जो आहे एकमेकाला तो गुणधर्म सापडून जातो. बरोबर. म्हणून हा स्पॉट क्राईम महत्त्वाचा असतो. डिजिटल एव्हिडन्स, मोबाईल चॅट्स जे काही म्हणतो आपण, ते किती इम्पॉर्टंट आहे? जर दोघांचे पण संवाद झालेले आहेत मग ते आपण सायबरला पाठवतो, सॅम्पलिंग कलेक्ट करतो. आणि ह्या मोबाईलच्या याच्यामध्ये आताच्या काळामध्ये हा एक डिजिटल पुरावा आहे. आणि जेव्हा आपण एखाद्याचं सॅम्पल पाठवतो मोबाईलचे तेव्हा त्याच्यामध्ये येतच ना ते पूर्ण त्यांनी काय काय केलं आहे, कुठे केलं. आणि याला डिनाय करता येणार नाही कोर्टाला, कारण की तो एक सायबरचा एव्हिडन्स आहे, महत्त्वाचा डिजिटल एव्हिडन्स आहे. आणि या तांत्रिक पुराव्याचा जो आपला हा भारतीय पुरावा अधिनियम होता पहिलेचा, त्याच्यानुसार हा एक ग्राह्य पुरावा म्हणून घेतला जातो. विक्टिम आणि आरोपीच्या स्टेटमेंटमधला ट्रूथ तुम्ही कसा ओळखता? आपल्या कायद्यामध्ये आरोपीच्या स्टेटमेंटला व्हॅल्यू नसतं. आरोपी कुठलाच म्हणणार नाही मी गुन्हा केला नाही, तो म्हणणारच मी गुन्हा नाहीच केला म्हणून, तो कबूल करणार नाही गुन्हा केला म्हणून. आणि म्हणून आपण आरोपीच्या स्टेटमेंटला महत्त्व देतच नाही. आपण सर्वात महत्त्व जास्तीत जास्त देतो ते पीडित मुलीला किंवा व्हिक्टिमला. हां, ते वेगळी गोष्ट आहे. मर्डरसारख्या गुन्ह्यामध्ये आपण आरोपीचा कबुली जबाब घेतो, न्यायालयासमोर त्यांना हजर करतो, तो वेगळा मॅटर झाला. पण जनरली पोक्सोसारख्या गुन्ह्यामध्ये पीडित मुलगी असते, त्याच्यामुळे पीडित मुलगी सांगते, तिच्या म्हणण्यानुसार आपण पूर्ण तपास करतो. त्याच्यामुळे तिला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहीत असते, म्हणून आरोपीच्या बयानांना आपण महत्त्व देत. पण नेमकेपणा जो आहे ना, ती खरंच खरं बोलते का, हे तुम्ही कसं ओळखता, कसं आयडेंटिफाय करता? महत्त्वाचं म्हणजे पीडित मुलीच्या टेक्निकल पुराव्यामध्ये पीडित मुलीने सांगितलेलं आहे की तिच्यासोबत जर सेक्स केलेला आहे तर मग त्या गोष्टी टेक्निकली आपल्याकडे मेडिकल चेकअपमध्ये येतात. तिचे सॅम्पल आपण पाठवतो, CA अहवाल येतो आहे. जनरली मोस्ट ऑफ द केसेसमध्ये मुलगी ही रिलेशनशिपमधून प्रेग्नंट होते आणि या प्रेग्नन्सीमध्ये तिच्यासोबत झालेलं असतं, त्याच्यामध्ये ती बाळ आहे, प्रेग्नेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला सॅम्पल DNA इमिडिएटली मिळतात त्यांचे बाळांचे ब्लड सॅम्पल पाठवल्याने. आणि आपल्याला 5-6 महिन्यामध्ये CA सॅम्पल पण त्यांचा अहवाल पण येऊन जातो आणि तो पूर्ण पॉझिटिव्ह असतो. म्हणून आपल्याला या याच्यामध्ये पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये ह्या गोष्टीला बाकीच्यांना नाही का महत्त्व तेवढं नसतं. हे महत्त्वाचा पुरावा आहे आपल्याकडे, डिजिटल एव्हिडन्स आपला हा त्यांचा CA अहवाल. तर एका ऑफिसरमध्ये ऑब्झर्वेशन पॉवर किती महत्त्वाची असते? ऑब्झर्वेशन पॉवर आणि हे शांतपणे कसं तुम्ही ओळखता? एक म्हणजे ते लक्षातच येतं, आरोपीचे हावभाव, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, तो खोटं बोलत आहे. या गोष्टी जर आपण एखादी क्राईम केलं असेल, तुम्ही घरी लहानपणी एखादी कोणती वस्तू चोरून खाल्ली असेल आणि आईने विचारलं असेल काय केलं, तेव्हा तुमचे हावभाव काहीतरी गिल्ट केला आहे मी, त्या पिरियडमध्ये आपण कसं असतो आपल्या घरी, असं लक्षातच येतं की आरोपी हा खोटं बोलत आहे या ठिकाणी. आणि जर खोटं बोलत असेल तो
पण मग आपण त्या ठिकाणचे इव्हिडन्स कलेक्ट करतो. ओके. त्या सिच्युएशनमध्ये तो तिथे होता का, त्याने हे अटेम्प्ट केलेलं का. तर ही जी ऑब्झर्वेशन पॉवर आहे ती एक्सपिरियन्समुळे तुम्हाला एक्सपिरियन्समुळे म्हणा किंवा त्याच्या हावभावामुळे म्हणा किंवा त्याचं जेव्हा व्हिक्टीम सांगते की या ठिकाणी आम्ही असताना याने असं असं केलं आहे, तर तो सांगत आहे की मी हे केलंच नाही, मग आपल्याला ऑब्वियसली तो खोटं बोलत आहे हे समजून येतं. बरोबर आहे. तर आत्तापर्यंत आपण जे काही बोललो हे पीडित मुलींविषयी होतं मॅडम. तर मला हे समजून घ्यायचं आहे की पीडित मुलीच का, मुलं पण आहेत हो, की हे प्रकरण कुठेतरी लपली जातात? कारण बरेचदा आपण फक्त मुलींविषयीच बोलतोय. आता आपल्याकडे भारतीय न्याय संहिता आलाय 2023 पासून. ते 377 ज्या कलमाबाबत चालू आहे, 377ची कलम हे पहिले IPC मध्ये 18 वर्षाचे बालक म्हटलं तर पीडित मुलीसाठी 376 होतं. पण जर बालकावर लैंगिक संबंध केला असेल कोणी तर त्यांच्यासाठी 377ची कलम होती, जी आता रद्द केलेली आहे. अच्छा. या बाबतीमध्ये प्रशासनाचं चालू आहे कार्य. आता आपल्या वरिष्ठ पातळीवरती चालेल त्या गोष्टी, परंतु सध्या तर रद्द झालेली आहे. पण आपण त्यांना पोक्सो ॲक्टनुसार 4-6 जो सांगितलेला आहे, एखाद्या पीडितवरती 18 वर्षाच्या आतमधील कोणीही पण असेल त्यांच्यासोबत जर बलात्कार केला असेल किंवा शारीरिक संभोग केला असेल तर 4 आणि कलम 6नुसार तो त्या गोष्टीसाठी पनिशमेंटसाठी बाध्य आहे आरोपी. तर असे गुन्हे घडतात आहे आपल्या चंद्रपूरमध्ये? माझ्याकडे आहे एक गुन्हा, हिंगणघाटला माझा गुन्हा आहे, कन्व्हिक्शन झालं आहे त्याच्यात. कलम 377नुसार त्या आरोपीला 20 वर्षाची पनिशमेंट आहे. इन्सिडन्स असा झाला होता की मुलगा आपल्या आजीसोबत होता आणि आई बाहेर कामावर गेली होती. नातेवाईक आले होते, त्याच्यामुळे आजी पोहा बनवायला गेली. बाकीचे नातेवाईक खाली बसून होते. त्या मुलाला चॉकलेट द्यायच्या बहाण्याने तो वर घेऊन गेला. अचानक त्याची आजी पोहे बनवून झाल्यानंतर पोहे देण्याचा विचार करत होती. ते बघून राहिली कुठे आहे म्हणून नातू. त्याला एकदम आवाज आला, ती त्या दिशेने धावत गेली तर तो त्या पोझिशनमध्ये होता. त्याच्यामुळे तेव्हाच्या तेव्हाच त्या लेडीजने तिथे कंप्लेंट दिली होती. ओके. आणि मग पुराव्यानिशी साक्षीदार. तर मुलांसोबत जो गुन्हे होतात तर ते गुन्हा करणारा व्यक्ती कोण असतो बेसिकली जर मुलांसोबत झाले असं नसतं. मुलांसोबत जर लहान मुलांचा फायदा घेतात, त्यांना कुठलेही पण आमिष दाखवून चॉकलेट किंवा बाहेर किंवा मित्र खोटं बोलून नेणे असा प्रकार होता. पण जनरली मुलांसोबत जे खूप लहान असतात, मुलं आणि मुली जे 5-6 वर्षाच्या आतमधले, यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकांकडूनच त्यांच्यासोबत दुष्कर्म केलेलं असतं. त्याला आपण न्यूज हेडलाईनमध्ये दुष्कर्म ऐकतच आलेलो आहे. छोट्या छोट्या चिमुरड्या ज्या 3 वर्षाची, कोणी 6 महिन्याची. तर अशा वेळेला जर तुम्ही आपला पावर सोडला, आपला जर तोल गेला, तर त्यावेळेला तुम्ही काय करू शकता? सर्वप्रथम तर एकदम सतसत विवेक बुद्धीने सगळे काम करावं लागतात. कुठल्याही प्रकारची चूक आमच्याकडून प्रशासनाला होणार नाही याची सर्वात प्रथम दखल घ्यावी लागते. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचा कितीही राग आला तरी हात कायद्याने बांधलेले आहेत. त्याच्यामुळे ह्युमन राईट्स झालं, इतर बाकीचे त्याचे स्वतःचे जे पॉवर्स आहेत, जे राज्यघटनेने दिलेले आहेत, त्यांचा अधिकार, स्वातंत्र्य, याच्यावर गदा येणार नाही याची जाणीव ठेवून, दक्षता ठेवूनच आरोपीला ट्रीट करावं लागतं. बरेच वेळा कंट्रोलिंग जाण्याचं होते, परंतु जेव्हा आपण कोर्टासमोर आरोपींना पेश करतो तेव्हा सर्वात पहिले आरोपीला पहिला प्रश्न असतो तुझं नाव, आणि दुसरा प्रश्न असतो पोलिसांविरुद्ध तुझी काही तक्रार. त्या सिच्युएशनला सांभाळून आपल्याला आरोपींना जनरली आपण त्यांचं इंट्रोगेट करू शकतो, फक्त विचारपूस करू शकतो. तर कधी असा क्षण आला आहे का की ज्या वेळेला सगळे पुरावे वीक वाटत होते, पण तुम्हाला आतून माहीत होते की समोरचा व्यक्ती आरोपी आहे? जनरली तर एक गोष्ट पहिले जाणीव होते, 18 वर्षाची मुलगी आहे, ती कुठल्याही प्रकारचं खोटं बोलणार नाही. तिच्यासोबत झालेला आहे इन्सिडन्स, म्हणूनच तिने हे केलेलं आहे. आणि जर गुन्ह्याच्या तळाशी गेल्यानंतर आपल्याला इव्हिडन्स शोधत जर आपल्याला इव्हिडन्स नाहीच मिळाले पीडित मुलीविषयी, तरच मग आपण पुराव्याविरुद्ध आपण फायनल पाठवू शकतो. अ फायनल आहे, त्याच्यामध्ये ब फायनल आहे, क फायनल आहे, की हे चूक झालेली नाही आहे म्हणून. पण बरेचदा असं होतं आहे की पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये ह्या सर्व प्रकारचे गुन्हे हे आरोपीने
केलेलेच असतात. आणि ज्या पिरियडमध्ये जसं एक माझ्याकडे होती 17 वर्षाची मुलगी होती, ती निघून गेली होती घरून. तिच्या आईने सांगितलं होतं की या मुलाने माझ्या मुलीला पळवून नेलेलं आहे, त्याच्यामुळे असं असं मॅटर झालेलं आहे, म्हणून तिने रिपोर्ट दिली होती. जेव्हा आपण त्या मुलीला आणलं, शोधलं, त्या मुलीचा माग काढला, पत्ता काढला, तिचं पूर्ण लोकेशन घेतलं, कंटिन्यू वॉच केलं आहे, मग तेव्हा माहीत झालं की ती मुलगी या ठिकाणी आहे. तिला तिथून उचलून आणलं. ती छत्तीसगडला गेली होती. तिला उचलून आणल्यानंतर तिचं स्टेटमेंट घेतलं. तेव्हा तिने सांगितलं की त्या मुलासोबत मी बोलते, परंतु त्या मुलासोबत माझं असं काही नाही. मैत्रीच्या पलीकडे नातं नव्हतं. आणि त्या याच्यातून फक्त आई वगैरे सगळे कामाला जातात, त्या पिरियडमध्ये मला घरचे कामं करावं लागत होते. त्याच्यामध्ये आईसोबत थोडा वाद झाला होता. आईने मला मारले होते 1-2 थापड. त्याच्यामुळे मी घर सोडून मामाकडे निघून गेली होती. मग त्या पिरियडमध्ये तो आरोपी नाही आहे हे जेव्हा पटतं, तेव्हा आपण मग फायनल किंवा वस्तुस्थितीची चूक किंवा फिर्यादीला हे लक्षात नाही आलं, अशामुळे आपण फायनली पाठवतो. पोक्सो केसमध्ये समाजातून किंवा राजकीय याच्यातून प्रेशर येतं का, म्हणजे अशा केसेसमध्ये तुम्हाला? हां, बऱ्यापैकी जर कुठला सेन्सिटिव्ह मॅटर असेल, मुलगी अल्पवयीन आहे आणि चांगल्या रेप्युटेड फॅमिलीमध्ये आहे आणि तिच्यासोबत जर दुष्कर्म झालं, तर जनरली थोडंसं पॉलिटिकली प्रेशर येतं. प्रेशर असतं. आरोपी भेटत नसेल तर मग परत पुन्हा प्रेशर येतं की आरोपीला कुठल्या हालतीत शोधा. आपल्याकडे असं प्रकरण तेवढं ब्रुटली नाही होत, ओके. पण एखादी वेळेस कधी झालं येतं. तर मग प्रेशर येतं. आणि एक महिला अधिकारी म्हणून काही वेगळे चॅलेंजेस येतात का तुम्हाला? महिला अधिकारी म्हटलं तर तोच प्रकार आहे, अच्छा. घर सांभाळणे, नोकरी सांभाळणे. पण जर तुमचा सोशल बॅकग्राऊंडमध्ये तुमच्या जर घरचे तुम्हाला सपोर्ट करत असेल फुल, तर तुम्ही 24 आवर्स डिवोटेड राहता. त्याच्यामुळे चॅलेंज हा आहे की घर सांभाळून बाकीच्या गोष्टी सांभाळताना घराकडे फार दुर्लक्ष होतं. आणि महिला अधिकारी म्हटलं तर मग पहिलं प्रोफेशनला महत्त्व द्यावं लागतं. प्रायोरिटीज चेंज होतात. हां, आणि या प्रायोरिटी पूर्ण करता करता घराकडे मग पूर्णपणे दुर्लक्ष झालं तरी मग बाकीचे घरचे सांभाळून घेतात. त्याच्यामुळे त्यांचा जर सपोर्ट असला आपला घरच्यांचा, तर मग आपण 24 आवर्स देऊ शकतो. आणि ॲज अ प्रोफेशनल लाईफमध्ये असे काही चॅलेंजेस येतात का ॲज अ वुमन, ॲज अ महिला अधिकारी? भरपूर म्हणजे बरेचदा असं होतं आहे की हा गुन्हा काढायचाच आहे, आरोपीचा पत्ता नाही आहे, पीडित मुलगी ही आरोपीविषयी सांगत नाही आहे, कारण की तिला बऱ्यापैकी असं वाटतं की त्याच्यासोबत माझं जे काही पण आहे हे माझं स्वतःच्या याच्यानं झालं आहे. मग त्या पिरियडमध्ये आरोपीची माहिती कशी घ्यायची, काय घ्यायची, मग त्याच्यासाठी ती सरळ सांगत नसेल, आई वडील किंवा बाकीचे जणं, मग तिचे मित्रमैत्रिणी यांच्याकडून सपोर्टिव्ह घ्यावं लागतं. आणि मग जर यांनी सपोर्ट केला आपल्याला, तर मग आपल्याला आरोपीपर्यंत पोहोचलं तर मग आपल्याला काहीच मॅटर नाही. पण महत्त्वाचं म्हणजे तपासाचा पहिला आहे आरोपी आपल्याला मिळणे, तेव्हाच कुठे गुन्ह्याची शांतता होऊ शकते. अदरवाईज तो गुन्हा कंटिन्यू पेंडिंग चालू राहतं. अशा कुठल्या केस दरम्यान तुम्हाला कोणाकडून धमक्या येणं किंवा प्रेशर असं काही झालेलं आहे का? म्हणजे आरोपीकडून असं बोललं जातं, आरोपी म्हणतं की असं माझ्या मुलाने केलंच नाही, बघा मॅडम तुम्ही जर असं कराल तर, तसं कराल तर. हे असं धमक्या म्हणून प्रेशराईज त्यांनी नाही होत, त्यांनी सांगतात फक्त माझ्या मुलाने यात काही केलेलं नाही, तुम्ही असं कसं करता, माझ्या मुलासोबत चुकीचं करता. मग त्यांचं एकच असते की आम्ही वरिष्ठांकडे जाऊ, आम्ही इकडे जाऊ. पण आपल्याला हे माहिती असतं निश्चित की याच्यामध्ये आरोपी हाच आहे आणि याने हे केलेलं आहे. आता रिसेंटलीच एक गुन्हा आहे ज्याच्यामध्ये तो कन्व्हिक्शन झालेला आहे, 20 वर्षाचा आहे, आत्ताच म्हणजे याच महिन्यात झालेला आहे. त्याच्यामध्ये जो स्पॉट होता तो घरचाच होता आरोपीचा. स्पॉट पंचनामा करताना अडचणांनी मग त्यांना आपण सरळ कायद्याच्या भाषेत सांगू शकतो की तुम्ही जर मला कुठल्याही शासकीय कामात अडचण आणली मग मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकते. म्हणजे ते हँडल करण्याचं स्किल तुम्हाला ऑलरेडी आहे, असावंच लागेल. तर एका इनोसंट विक्टीमला न्याय मिळवून दिल्यानंतर तुम्हाला काय फील होतं? फार आनंद होतो. कन्व्हिक्शन चांगले आहेत माझे, जसे आता माझे 15 कन्व्हिक्शन आहेत. या 15 कन्व्हिक्शनचं जेव्हा कुणाला न्याय मिळतो मुलीला, तर
तेव्हा जो मी केलेला तपास आहे, मी केलेलं जे डिवोशन होतं त्या टाईममध्ये, तर घरचे पण फार खुश होतात आणि मला पण त्याचं हेच मिळतं की घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि मी आज कुणाला तरी न्याय मिळवून दिलेला आहे. मला परदेशी सर होते, रवींद्रसिंह परदेशी सर. हां. त्यांनी माझे एक सर डी जी होते, सदानंद दाते सर आता आहेत जे डी जी. त्यांच्या याच्या मुलाखतामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जे काही लेडीज म्हणजे जेवढे जण ऑफिसर आहेत त्यांची बायोडाटा हिस्ट्री घेऊन या, त्यांच्यामध्ये आपण हे विचारू की त्यांनी आतापर्यंत काय काय केलं आहे. तर मग प्रत्येकाने आपापली इन्फॉर्मेशन दिली होती. तेव्हा मी माझी इन्फॉर्मेशन दिली होती. तेव्हा सरांनी ते बघितली माझी इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं पलटवता एवढे केसेस कन्व्हिक्शन आहे. मग सरांनी म्हटलं होतं की शी इज अ व्हेरी गुड अँड व्हेरी एक्सलंट ऑफिसर, देन वाय डोंट यू सेंड हर नेम फॉर डी जी इन्सिग्निया. म्हणजे डी जी इन्सिग्निया म्हणजे हा जो सन्मान चिन्ह आहे, हा आमच्या यातला सर्वात मोठा सन्मान असतो. तर ह्या सन्मान चिन्हानुसार त्यांचं असं म्हणणं पडलं की तुम्ही का नाही पाठवले, किती चांगले तिचे कन्व्हिक्शन आहेत तुम्ही. मग सरांनी म्हटलं की सर पाठवतोय म्हणून. तर सरांनी जेव्हा पाठवलं होतं तेव्हा मला मिळालं होतं हे सन्मान चिन्ह. तर सरांनी मला फोन केला होता की अश्विनी, आज जे काही केलं तू त्याचं प्रचित झालं आहे आणि तुला मिळालं आहे सन्मान चिन्ह. मी थँक्यू सर, बिकॉज ऑफ यू म्हटलं. तर सरांनी बोललं नाही, ह्या सर्व त्या महिलांचे आहेत मिळालेल्या तुला दुआ, की त्यांना तू जे अन्याय केलेला होता त्यांना तू न्याय मिळवून दिला, त्याच्या संबंधाने हा तुला आज मिळालेला सन्मान आहे. बरोबर आहे. असं मला सरांनी तेव्हा म्हटलं होतं. चांगल्या कामाची एकंदरीत पोचपावती मिळालेली पोचपावती तुम्हाला मिळाली ती. तर मॅडम, अशा काही केसेसमध्ये की विक्टीमला तर सोडा, पण आरोपी यावेळी तुम्हाला बळी पडतोय या प्रकरणामध्ये, असं कधी जाणवलं आहे का? आणि अशा वेळेला तुमची काय भूमिका होती? महत्त्वाचं म्हणजे कायद्याने हात बांधलेले आहेत. बरोबर. कायदा जे सांगणार तेच करावं लागतं. प्रकरण असे आहेत, काही 1-2 उदाहरणं आहेत माझे, ज्याच्यामध्ये मुलगी आहे XYZ नावाची, शाळेमध्ये शिकती आहे ती, आणि एक मुलगा आहे जस्ट 18 वर्ष कंप्लीट केलेला आहे, म्हणजे ज्युएनाईल जस्टिसच्या पासून बाहेर आहे. 18 वर्ष 2 महिने समथिंग झालेले आहेत त्याला. आणि तो आपल्या वडिलाचं काहीतरी स्वप्न असेल आयुष्यामध्ये पुढे जायचं वगैरे काही, तर तो आपलं शिक्षण कंप्लीट करून वडिलांना कामात मदत करायचा. त्यांचं पंचरचं आणि कपड्याचं एक दुकान होतं, तर ते दोन्ही पण चालवायचा तो, बघायचा कधी कधी वडिलांना हेल्प म्हणून. याच्यातच ते मुलगी जात येताना यांचं इंटरॅक्ट होतं, दोघे एकामेकाकडे बघतात. त्या मुलीला असं वाटतं हा नेहमीच मला बघतोय जाता येताना, म्हणून ती म्हणते मुझे तू ऐसा क्यों देखता है. मुलगी म्हणते मग मुझे तू अच्छी लगती है इसलिए देखता हूँ. मग मुलगी म्हणते तेरा मोबाईल नंबर दे. मग दोघांचं बोलणं चालू, दोघेजण एकमेकांसोबत तासन तास बोलतात, मैत्रिणी बोलतात. मग प्रश्न असा होतो की आपले आई वडील यांचा विचार राहते मुलं अभ्यास केले पाहिजे, शिकले पाहिजे, पण त्यांना हे लवकरच लक्षात येतं की मुलगी अभ्यासाकडे सोडून फालतू गोष्टी जास्त करून राहिली आहे, मोबाईलचा थोडासा जास्त वापर करते आहे. मग याच सिच्युएशनमध्ये एकदा असं होतं की सकाळी शाळाची बस येऊन असते आणि मुलगी ही उतरत नाही खाली. त्याच्यामुळे भाऊ जाऊन बघतं बहीण काहून तयार होत नाही आहे, तर ही फोनवर बोलत असते. तेवढ्यातच तो मुलगा दरवाजा खोलून तयार होऊ नये, ती पटकन फोन ठेवते आणि बॅग घेऊन बाहेर निघते. तर हिला वाटते की भावाने काय ऐकलं माहिती नाही, कारण की ती त्या सिच्युएशनमध्ये त्या मुलासोबत बोलत असते सकाळी सकाळी व्हिडिओ कॉलवरती. ही तोच विचारात जाते की भावाने माझ्या आज पाहिलं असेल, काय म्हटलं असेल, काय नाही, त्याच्या डोक्यात काय चालू असेल. मग घरी तिथे शाळेमध्ये गेल्यानंतर क्लास न करताना मैत्रिणींना सोबत डिस्कशन की आपल्यासोबत आता असं असं झालं आहे, मी आता काय करायला पाहिजे. मग असतात मैत्रिणी पण सजेशन देणारे, जा सिमरन जी ले अपनी जिंदगी हम तुम्हारे साथ है. मग त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी बोलतात की त्याला फोन करा, मुलाला बोलवते, मुलगा येतो भेटायला. तेरा अगर प्यार मुझसे सच्चा वाला है तो मुझे यहाँ से भगा के लेके चल, वरना मैं जहर खा लूँगी, मर जाऊँगी, क्योंकि तू मुझसे बात करता है ये घर वालों को मालूम पता चल गया, और अभी पता चलने के बाद में वो मुझे घर से बाहर भेज देंगे और गांव में डाल देंगे या फिर मेरा एजुकेशन बंद कर देंगे, और अभी घर जाने के बाद में बहुत मारेंगे. आई म्हणते माझं प्रेम खरं आहे, मी आतापर्यंत खरं प्रेम केलं आहे तुझ्यावरती, चल म्हणते माझ्यासोबत. दोघेही जण जातात.
एक नाईट स्टे करतात. आपण SDR कॉल डिटेल्स जे तुम्हाला सांगितलं आहे मी, त्यांचं लोकेशन, त्या सिच्युएशनवरती आपण त्या पोराच्या बरोबर जवळ पोहोचतो आहे, आरोपी अरेस्ट करतो आहे, घेऊन येतो आहे. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण सर्वात पहिले पीडित मुलीची मेडिकल करतो आहे. पीडित मुलीची मेडिकल झाल्याबरोबर दुसरा आहे की त्या सिच्युएशनमध्ये मुलीचे स्टेटमेंट. मुलीने स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे, आम्ही एक दिवस थांबलो, आमचे शारीरिक संबंध झाले आणि मेडिकलमध्ये पण आले. मग आपण मुलाला अरेस्ट करतो आहे. अरेस्ट केल्याबरोबर तो तर ऑलरेडी त्याने 363 तर केलाच होता, म्हणजे अल्पवयीन मुलीस फूस लावून पडून नेलेल्या. त्याच्यासोबत त्याने आता रेप पण केलेला आहे. कारण की 18 वर्षाच्या आतील मुलीसोबत कोणी जर शारीरिक संबंध केलं तर तो एक बलात्कार म्हणूनच गणला जाईल, असं सहमतीने provision केलं आहे. असेल तरीही. सहमतीने केलं असेल तरी, कारण की 18 वर्षाच्या आतील मुलगी सहमती तिची असहमतीच समजल्या जाणार असं म्हटलेलंच आहे. ओके. मग आपण त्याला अरेस्ट करतोय. त्याला समजत नाही की मी काय चुकीचं केलं आहे, कारण की मुलगी तर घरी गेली ना आपल्या. बरोबर आहे. तिचं मेडिकल करून आपण आईवडिलांच्या ताब्यात देतो. मुलगा काय, मुलगा आतमध्ये गेला आहे, तो जेलमध्ये गेला. बरेच आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, आई बाहेरून रडते, कारण की तो आजपर्यंत आईला सोडून कधीच राहिला नाही. आईसोबतच झोपत होता, आईसोबतच राहत होता पूर्ण वेळ. हा पहिल्यांदाच एखाद्या मुलीच्या प्रेमात पडून त्याने हे असं कर्तृत्व केलेलं असते. आई बाहेर रडत आहे, मुलगा आतमध्ये रडत आहे. त्या सिच्युएशनमध्ये थोडंसं हे वाटतं की असं नको व्हायला पाहिजे, पण आपण कायद्याने हात बांधलेले आहेत, कारण की तो आता सध्या आरोपी म्हणून आहे. मग आपण त्या सिच्युएशनमध्ये आरोपीला पाठवतो. म्हणून जर कुठलाही पण मुलगा ज्याचे कोणी 18 वर्षाच्या आतील गर्लफ्रेंड असेल, मुली असेल, फ्रेंड्स वगैरे, तर तिथपर्यंतच मर्यादित राहा. सावधानी बाळगा. सावधानी बाळगा, समोर जाऊ नका त्या प्रकरणामध्ये. कारण की आपल्या कायद्यामध्ये पोक्सो ॲक्टमध्ये सरळ म्हटले आहे, 18 वर्षाच्या आतील मुलीसोबत शारीरिक संबंध म्हणजे हा बलात्कार गणला जावा. म्हणून जे कोणी पण मुलं आहेत, एक मैत्री म्हणून आपण म्हणणार नाही की मैत्री नका करू म्हणून, पण त्याला एक लिमिटेशन्स ठेवा. बरेचदा आपण पाहिलेलंच आहे, बरोबर आहे. लिमिट क्रॉस झाली, मर्यादा ओलांडली, सीमारेषा ओलांडली तर मग रामायणही घडतं. म्हणून मग हे तर आपलं आत्ताचं सध्या कलियुग आहे चालू. सगळ्यात महत्त्वाचा संदेश दिला मॅडम तुम्ही, की 18 वर्षाच्या मुलांनी आपल्या करिअरकडे पहिले फोकस करायचं. करा मैत्री, पण एका लिमिटेशन्सपर्यंत, समोर तेवढ्या जाऊ नका. त्याच्या आईवडिलांचे स्वप्न असेल ना कधीतरी काहीतरी करावं म्हणून, तो जेलमध्ये गेला, कॅरेक्टर सर्टिफिकेट त्याचं कोण इश्यू करतं? आम्ही. या सिच्युएशनमध्ये मुलांना जेव्हा कधी पण कुठले जॉबसाठी अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा त्याला सर्वात पहिले कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारलं जाईल, तेव्हा हा गुन्हा त्याच्यात दाखवणार की हा आरोपी होता म्हणून. आयुष्यभराचा ठपका असतो तो, आयुष्यभर बरबादच ना. बरोबर. आणि आतमध्ये गेलेले व्यक्ती कसे असतील? चांगले आहेत, तुमच्या माझ्यासारखे तर नाही ना. नाहीच. कट्टर गुन्हेगार, काही रेपिस्ट आहेत अट्टर, तर काही दरोडेखोर असतील, काही मर्डरर असतील. अशा लोकांसोबत जर चांगला व्यक्ती असेल तर त्याच्यावरती कसला परिणाम होणार? ते तर आहेच. या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये असं म्हणता येणार की जे आरोपी मुलं आहेत त्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे की आपली मैत्री ही कोणासोबत आहे आणि कितपत आहे. हे जे प्रकरणं घडतात तर अशा वेळेला एक सामान्य मुलगीच नाही तर गतिमंद, मतिमंद, जे आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो, यांच्यावर झालेले गुन्हेसुद्धा एक समोर येतात. तर अशा वेळेला तुम्ही त्या केसेस कशा हँडल करता? एक गुन्हा होता गेल्या वर्षीचा दाखल झालेला माझ्यामध्ये पोलीस स्टेशनला. तर त्या गुन्ह्यामध्ये मुलगी ही 15 वर्षाची होती, मतिमंद होती. घरी वडील नसल्यामुळे एक बहीण आणि ही एक बहीण आणि हिचे भाऊजी न ती आई असे 4 जण मिळून राहायचे. तर भाऊजी आणि ताई दोघेही कामावर जायचे. फारच गरीब परिस्थिती, जे साधं झोपडी पण नाही त्यांची व्यवस्थित, पन्नी वगैरे लावलेली अशा प्रकारचं. आणि त्या जे तिच्या मुलीची जी आई होती तिला विजन कमी होतं डोळ्याला. तिला रात्रीच्या वेळेस पूर्णतः नाही दिसायचं, दिवसात थोडं बहुत दिसायचं. तर ती भांडे घासायला जायची. दोघेही जण बाहेर असल्यामुळे हिला कोण सांभाळणार म्हणून आई हिला सोबत घेऊन जायची प्रत्येक वेळेस जेवढ्याच्या घरी कामं करायची. तर ती जलनगरमधून आपल्या घरचे लोकांचे कामं करून जलनगर इथे राहत असताना आपल्या घराकडे वापस जात होती. वापस जात असताना तिच्याच मोहल्ल्यात राहणारा एक व्यक्ती आला. त्याने तिला म्हटलं बस,
तेव्हा ती म्हटली मला नाही बसायचं आहे, म्हणून ती आपल्या आईला घेऊन सोबत जायला लागली होती. तिला त्याने जबरदस्तीनं बस म्हटलं, पुन्हा ती नाही बसत म्हटलं, तर तिला जबरदस्तीनं बसवला आणि एक हात तिचा पकडून ठेवला आणि तिला घेऊन गेला एका ओसाड जागेमध्ये, जंगलाच्या, ज्या ठिकाणी कोणीच येणार नाही, निर्जन स्थळ होतं, आणि त्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यासोबत रेप केला त्याने. आणि तिला गाडीवर परत बसवलं आणि तिला म्हटलं की ही गोष्ट कोणाला सांगितली तर बघ. आणि धमकी. परत पुन्हा तिच्या आईजवळ नेऊन धमकी दिला आणि परत आईजवळ नेऊन सोडला आणि घरी गेले ते. मग आईला माहिती होतं माझी मुलगी इथे जवळ नाही आहे, ती तिथेच ओरडून राहिली आहे, कुठे गेली म्हणून. बाकीच्यांना सांगत आहे माझी मुलगी आहे का जवळपास, बघा बरं कोणाला. तर ते सगळेजण सांगते इथं तुमची मुलगी नाही. मग ती आली, ती आल्यानंतर घरी गेली, आईला तिने सांगितलं. तिला तेवढं सांगता येत होतं कसं झालं काय झालं, तेवढी समज असेल तेवढी तिला. समज होती. मग जेव्हा तिला पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे माहिती झाली आपल्याकडे असं असा गुन्हा झाला म्हणून, मग मला फोन आला. तर त्यांना पहिले आपण बसून काउन्सिलिंग करून व्यवस्थित विचारपूस केली की तुम्हाला काय सांगायचं आहे, काय झालं आहे, कसं झालं आहे, मॅटर कसं झालं आहे. आईला दिसत नाही त्याच्यामुळे ती सांगू शकत नाही तो कोण होता, काय होता. बरोबर आहे. परंतु ती मुलीने फक्त त्याचं नाव सांगितलं होतं आणि घराजवळ राहणारा, आणि तिने सिच्युएशन सांगितली होती, हा असं केला, असं केला. परंतु ती सगळं हसून सांगत आहे. तिला काही समजतच नाही की तिच्यासोबत काय झालं आहे म्हणून. ती नॉर्मल नाही आहे ना. हां, ती नॉर्मल नव्हती. झालं माझ्यासोबत, त्यानं असं केलं. ते गोष्ट जे लाज वाटते ना, त्याच प्रकारे ती लाजेनं सांगत होती. जसं काही एखादी मुलीसोबत तिच्या मताने कसं होतं त्या पद्धतीने लग्न झाल्यानंतर, त्या पद्धतीने ती हसून सांगत आहे. तिला हे माहीतच नाही की तिच्यासोबत गलत झालेलं आहे. असं त्याने केलं, मी नाही म्हटलं तरी त्यानं केलं म्हणून हे हसत बोलत होती, लाजून सांगल्यासारखी ती. मग आपण काउन्सिलिंग केली, परत व्यवस्थित विचारपूस केली, मेडिएटर बोलवला, मग तिचं स्टेटमेंट नोंदवलं, मग आपण मेडिकल केलं. आणि जेव्हा त्या आरोपीला विचारलं तर आरोपीचं एकच उत्तर, मी असं काहीच केलेलं नाही. जेव्हा की त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि ज्या ठिकाणाहून तो तिला घेऊन गेला होता त्या ठिकाणी तिच्या आईने सांगितलं होतं की हाच होता केलेला म्हणून, माझ्या मुलीला माझ्यासमोर उचलून घेऊन गेलं. असं चॅलेंजेस आहेत बरोबर आहे. कारण नॉर्मल वेळेला तर नाही, पण अशा वेळेला नक्कीच चॅलेंजेस आहेत. हां, अशा वेळेस चॅलेंज आहे, कारण की तिला सांगता येत नाही आहे. बरोबर आहे ना आईला बरोबर दिसत नाही, त्याच्यामुळे विटनेस थोडासा प्रॉब्लेम झाला. कधी असं काही प्रकरण घडलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे गुन्हा घडलेला आहे पण विक्टीम जो आहे त्याला गुन्हा नोंदवायचाच नाही आहे, तर मग अशा वेळेला तुमची काय भूमिका असते? एक आहे असं, म्हणजे एक गुन्हा होता दाखल केलेला. त्याच्यामध्ये असं होतं की नात्यामध्येच मुलगी होती आणि त्या ज्या मुलाने आणली होती आत्याची मुलगी म्हणून. असं झालं होतं की आत्या म्हणजे तिच्या मुलीची जी आत्या होती तिचं हार्टच्या वॉलचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यामुळे तिच्या हार्टच्या वॉलच्या ऑपरेशनसाठी काही पाहिजे होतं आपल्याला म्हणून कोणीतरी काम करणारं. तिला तिन्ही मुलंच होते आणि जे एक मुलगी होती ती मुलीचं लग्न झालं होतं. त्याच्यामुळे ते एक घरी कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी काम करणार, थोडंसं घर सांभाळणार. तर ते आत्याच्या मुलीला आणलं होतं त्याने. तिला आणल्यानंतर ते घरचे कामं असताना तिला माहीत होतं जो मुलगा आहे त्याच्यापैकी सर्वात लहान त्याच्यासोबत तिचं लग्न होणार आहे म्हणून. तर या सिच्युएशनमध्ये असं झालं की दोघांनाही पण माहिती आहे फॅमिलीला हिच्यासोबत लग्न करणार आहे, पण त्याला हे माहिती होतं की 18 वर्षाच्या आतमध्ये आहे म्हणून. ह्या दोघांची ओळख पहिलेपासूनच होती, प्रेम संबंधही होते. बोलता बोलता सिच्युएशन अशी आली की एक दिवस घरी कोणीच नसताना त्यांच्या दोघांच्यामध्ये होऊन गेले रिलेशन. मग असं त्यांना ते कॉमन वाटलं, मग काही प्रॉब्लेम नाही, आपण आज न उद्या लग्न करणारच आहो म्हणून. मग त्या सिच्युएशनमध्ये मुलगी जेव्हा प्रेग्नेंट झाली तिला तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून तिला हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला नेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सर्वात पहिले एकच असतं, कोणीही पण 18 वर्षाची मुलगी आतील प्रेग्नेंट जर झाली तर सर्वात पहिले पोलीस स्टेशनला ते मेमो पाठवतात, कारण की कायद्यामध्येच सांगितलेलं आहे 18 वर्षाची आतील मुलगी प्रेग्नेंट राहू शकत नाही. बरोबर आहे, कारण की तिच्यासोबत तो बलात्कार समजा. मग ते गुन्ह्याची जेव्हा MLC रिपोर्ट आपल्याकडे येतं ते आपण सर्वात पहिले गुन्हा नोंद करतो. ती मुलगी सांगत आहे माझ्यासोबत असं काहीच झालेलं नाही, पण कायदा काय म्हणतो बरोबर आहे हे माहिती नाही. दोन्ही घरचे आलेत, आम्हाला दाखल करायचं नाही, पण कायदा काय म्हणतो, मुलीसोबत बलात्कार झाला असंच गृहीत धरावं. मग अशा सिच्युएशनमध्ये केसेस बऱ्यापैकी मग त्यांनी सेटलमेंट आउट करून घेतात आणि ते सुटतात. पण प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो आरोपी आहे म्हणून आपण पूर्ण तपास
ॲज इट इज लागतो. करूनच तपास पाठवतो, कारण की 18 वर्षाची आतील आहे म्हणून गुन्हा तिच्यासोबत गुन्हा झालेला घडला आहे. तर मॅडम JJB ॲक्टनुसार असं काही प्रकरण आहे की 18 वर्षाच्या तील मुलाने गुन्हा केला आणि ते प्रकरण सत्र न्यायालयामध्ये गेलं आणि त्याला काही शिक्षा झाली, असं काही प्रकरण? हां, मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं होतं, निर्भया प्रकरणामध्ये हिनियस क्राईमच्या याच्यामध्ये आलं होतं हां. 2012च्या ॲक्टनुसार. तर त्याच्यामध्ये JJB जो ॲक्ट आहे, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड मार्फत 2015चा जो आहे ॲक्ट, याच्यानुसार आपण आतापर्यंत 18 वर्षाच्या आतील मुलांना विधी संघर्षग्रस्त बालक म्हणून अटेंड करत होतो. त्यानुसार आपण त्यांची केस ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डमध्ये चालवत होते. म्हणजे त्यांना विधी संघर्षग्रस्त बालक म्हटलं जात होतं आणि त्यांना एकदम सौम्य प्रकारची शिक्षा होती. सौम्य प्रकारची शिक्षा म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष फक्त ते रिमांड होममध्ये वगैरे राहणार असं. पण जर आता या 2012च्या निर्भया प्रकरणाच्या ज्युव्हेनाइल आरोपीच्या याच्या खटल्यानुसार त्याला फक्त 3 वर्षाची पनिशमेंट मिळाली होती, पण तो हिनियस क्राईम होता. म्हणून मग 2015चा जो ॲक्ट आला आहे JJBचा, त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जर 16 ते 18 वर्ष वयोगटातील जर कुणी बालक असेल आणि त्याने जर हिनियस क्राईम केला असेल तर त्याला जाण आहे त्या गुन्ह्याची. भलेही तो विधी संघर्षग्रस्त बालक असेल तरी त्या गुन्ह्याची त्याला जाण आहे. या गुन्ह्यामुळे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला क्रूरपणे वागणूक दिली जाऊ शकते, म्हणजे तो मरू पण शकते त्या गुन्ह्यामध्ये, किंवा त्याने खूपच क्रूर काम केलेलं आहे याची जाणीव आहे तरी त्याने ते अटेम्प्ट केलेलं आहे. म्हणून आपण अशा गुन्ह्यामध्ये ती केस JJB निर्णय घेतात आणि ती केस हायर कोर्टमध्ये चालवा असं म्हणून सांगतात. म्हणून मग ते सत्र न्यायालयामध्ये चालतं. रिसेंटली एक माझा गुन्हा आहे जो गेल्या वर्षी कन्व्हिक्शन झालं त्याच्यामध्ये असं झालं होतं की मुलगी घरी 8 वर्षाची मुलगी आहे, ती घरी एकटीच आहे. तिची आई कामाला बाहेर जाते, ती सकाळीच जाते, बाहेरचे पूर्ण आपले मजुरीचे कामं करून ती 12, 12:30, 1 वाजेपर्यंत घरी येते. त्या दरम्यान मुलगी एकटीच घरी असते. एक मुलगा आहे, हा 16 वर्ष वयाचा आहे आणि हा मुलगा त्याला माहिती आहे ही घरी एकटीच आहे म्हणून, हा तिच्या जवळचाच घरचा राहणारा, जवळपास त्याच वॉर्डामध्ये राहणारा हा घरी येतो. त्या मुली दरवाजा बंद करतोय आतमधल्या रूमचा, बाहेरचा दरवाजा खुलाच असतो. तर दरवाजाची कडी म्हणजे अशी जनरली गरिबांचे घरं असे एकदम इझिली ओपन होतील असे. दरवाजा लावतोय तो, त्या मुलीला म्हणतोय आपण खेळू. त्या मुलीसोबत खेळतोय. खेळता खेळता तो म्हणतोय की मी आता असं असं करेल, तू तसं तसं करायचं. तिचे कपडे काढतो, स्वतःचे कपडे काढतो आणि जेन्युइनली तो त्या मुलीच्या रेप करतोय तिच्याच घरी. मुलगी रडते, मग तो तिथेच आपले अर्धेवट कपडे लावून झोपून असतो बेडवर. मुलगी उतरते, बाहेर बाजूला रडत उभी राहते आणि तेवढ्यातच तिची आई येते मजुरीच्या कामावरून. दरवाजा काहून लावून आहे म्हणून ती ढकलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा दरवाजा जोरात ढकलल्याबरोबर मुलगी बाजूला जाऊन रडत राहते उभी आणि हा अर्धवट कपडे घालून आपला झोपून असतो. तिला पाहिल्याबरोबर आपले कपडे सावरत सावरत बाहेर निघून चालला जातो. मुलगीला विचारते आई, मुलगी सांगतच नाही, कंटिन्यू रडत असते. ती बाजूला नातेवाईक असतात त्यांना बोलवतात, घरी येतात, सर्वजण विचारपूस करतात. मग मुलगी सांगते की असं असं आले होते दादा, त्याने माझ्यासोबत असं असं केलं, माझे असे असे कपडे काढले, असं असं हे सर्व प्रकार झाला. मग हा प्रकार जेव्हा दाखल केला होता, हा 2019चा गुन्हा असेल आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याची आता बोर्डावर केस लागली होती गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये JJBला वाटलं होतं की या गुन्ह्यामध्ये आरोपी हा 16 ते 18 वर्ष वयाचा आहे, त्याच्यामुळे हा हिनियस क्राईम आहे, त्याच्यामुळे हा वरच्या कोर्टात चालवावा. म्हणून ती वरच्या कोर्टात चालली आणि त्याला 20 वर्षाची पनिशमेंट झाली आहे आता. कारण बरोबर तुम्ही बोललात त्याप्रमाणे 16-18 वर्षा मुलाला जाण असते, ती जाणीवपूर्वक केलेला गुन्हा होता खरं तर तो. म्हणून JJBनुसार त्याला कार्यवाही झाली, 20 वर्षाचं कन्व्हिक्शन आहे त्यात. तर आजकाल जे प्रकरणं घडतात मोस्टली मोबाईलमुळे घडतात. तर आपण आजच्या पॅरेंट्सला आणि आपल्या ह्या ज्या सोसायटीला काय मेसेज देऊ इच्छिता? जनरली कसं आहे, आता आपण जो लहानपणी शिकलो विज्ञान श्राप की वरदान, तोच प्रकार इथे पण आहे. मोबाईल हा जो आहे हा खूप चांगला आहे, पण त्याचे दुष्परिणामही तेवढेच वाईट आहेत. जनरली खूप साऱ्या गोष्टी आता आपण जे पहिले शिकत असताना आपल्या काळामध्ये मोबाईल नव्हते,
त्याच्यामुळे आपण फक्त पाठ्यपुस्तकातून अभ्यास करायचो. आता 3D ॲनिमेशनमध्ये समजतात मुलांना बऱ्यापैकी त्या गोष्टीचं नॉलेज. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला व्ह्यू कसा आहे. मला जर त्या गोष्टीकडून खूप सारं नॉलेज घ्यायचं असेल तर 100% मी त्याच्यातून नॉलेज घेऊन माझं एकदम चांगलं एक्सलंट वर्क दाखवू शकतो. पण इन केस माझं डायव्हर्शन वेगळ्या रूटने गेलं तर ऑब्व्हियसली जो मुलांचा हा किशोरवयीन अवस्था असते त्याच्यामध्ये मुलांच्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस असतात भरपूर सारे. मग जर एखादी पॅरेंटने मुलांना मोबाईल दिला आहे आपल्या आणि त्यांचं जर इंटेन्शन आहे की त्याने अभ्यास करताना आपले कोचिंग करावी, क्लासेस करावे, याच्यामध्ये जे कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे नोंदवण्यात गेले होते, तर त्याचं रिझन असं होतं की आईवडिलांनी मोबाईल दिलेला आहे मुलांच्या हातात, पण त्यांना हे माहिती नाही मुलं अभ्यास काय करत आहे. बरोबर आहे. पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही हॉलमध्ये पब्लिक प्लेसवर ज्या ठिकाणी सगळेजण बसून आहेत त्या ठिकाणी मुलांना अभ्यास करायला सांगा. आपण थोडा बहुत शांत राहिलं किंवा आपण सॅक्रिफाईस केला आपल्या टी व्हीसाठी, आपल्या विरंगुळासाठी, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मुलांवरती संस्कार चांगले होणं गरजेचं आहे. म्हणून जर मुलगा आपला काय अभ्यास करताय का, जनरली रूम एक देऊन देतो लॉक करून, तो आतमध्ये एकट्या पाहताय, एकट्यात काय बघताय. कारण की एवढे सारे URL आहेत, एवढे सारे वेगवेगळ्या प्रकारचे आलेले जे डिव्हाइस आहेत भरपूर, हे काय म्हणतात नोटिफिकेशन्स येतात, एवढे सारे गोष्टी नवीन नवीन येतात, व्हिडिओ येतात. त्या याच्यामध्ये मुलगा कुठला काय क्लिक करेल आणि मग त्या याच्यामध्ये जनरली सगळे व्हिडिओज हे न्यूड असतात, नाहीतर मग चांगलेवाले व्हिडिओ दाखवत नाहीत ना, ते URL वेगळेच पाठवणार आहेत. त्यांनी एक वेगळीच वेबसाईट पाठवतात ज्याच्यामध्ये ते मुलं इंटरनेटवरती आकर्षित होतात, मग ते बघतात, मग त्यांच्या बॉडीमध्ये काही चेंजेस येतात, मग ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून या सिच्युएशनमध्ये आईवडिलांनी मोस्ट ऑफ द आपला मुलगा अभ्यास करतोय, किती वेळपर्यंत अभ्यास करतोय, काय अभ्यास करतोय, खरंच अभ्यास करतोय का की मोबाईलमध्ये दुसरं काही बघतोय, ह्या गोष्टीची वॉच ठेवणं फार गरजेचं आहे. मोबाईल देऊन दिला आणि तुझं तू करत बस, हे नका. अभ्यास घ्या त्यांच्याकडून, बसा, करून घ्या. खरं तर जननीच मोबाईल आहे म्हणायला हरकत नाही आहे कुठल्याही गुन्ह्याची सध्याच्या स्थितीत. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे चांगलंही पण होऊ शकतं. बरोबर आहे, वाईट व्हायला वेळ नाही. तर आजच्या पॅरेंट्सनी मुलांमध्ये कोणत्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुलगा किती वाजता जातोय, किती वाजता येतोय, त्याचे क्लासेस कुठे आहे, किती वाजताचे आहेत, त्याचे मित्रमंडळी कोण आहेत, कोण नाही, त्यांचं खरंच मित्रमंडळी जे आहेत त्यांचा अभ्यासाकडचा जो झुकाव आहे ते कसं आहे, त्याचे पॅरेंट्स कोण आहेत, उठणं बटणं कुणासोबत आहे मुलाचं, हे सगळ्या गोष्टीची जाण ठेवणं गरजेचं आहे. शाळेत जात आहे तर शाळेमध्ये कसा असतो, बिहेवियर कसा असतो, पॅरेंट टीचर मीटिंग प्रत्येक अटेंड केली पाहिजे, आपले काही पॉईंट्स मुलासोबत मांडले पाहिजे, आपल्या मुलाचा प्रोग्रेस रिपोर्ट कसा आहे ते माहिती घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ऑब्झर्व केल्या पाहिजेत. तर मुलं सडनली सायलेंट होतात आहे, त्यांचं बिहेवियर बदलत आहे, तर अशावेळी पॅरेंटने काय समजून घेतलं पाहिजे? आता जसं कसं आहे, पहिलेच्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती, आता विभक्त कुटुंब पद्धती आहे. पहिलेच्या काळामध्ये आजी आजोबा यांचे संस्कार व्हायचे मुलांवरती, त्याच्यामुळे मुलांसोबतचा तो एक त्यांनी टाईम स्पेंड करायचा. पण आता हल्लीच्या काळामध्ये विभक्त कुटुंबामुळे आई आणि वडील दोघेही कामावरती बाहेर असतात, मुलं एकटे असतात, त्यांच्यावरती कुणाचं वाच नसतं, त्याच्यामुळे त्यांनी आपले पूर्ण जे काही पण आहे आपली लाईफ स्वतःच्या मर्जीने जगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपल्या मुलांवरती चांगले संस्कार. कारण की आता बघा, संयुक्त कुटुंब पद्धती म्हटलं तरी पण आता आपल्याकडे जर नसेलच, कुटुंबच थोडंसं जर लहान आहे तर मग त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी येणार नाहीत. परंतु आपला मुलगा काय करतोय काय नाही त्याच्यासोबत टाईम स्पेंड करणं, त्याचे प्रॉब्लेम्स जाणून घेणं, मुलासोबत फ्रेंडली वागणं, म्हणजे मुलासोबत जेवढ्या जास्त तुम्ही स्वतः फ्रेंड म्हणून राहाल तेवढं लवकरात लवकर तुमच्यासोबत मुलं क्लोज होतात. रोज त्यांनी काय केलं पाहिजे, काय करून आला आहे तो, तुमच्या स्ट्रगलची जाणीव करून द्या, तुम्ही काय करता. त्यांना सांगा की तू जाऊन जेव्हा बसते शाळेमध्ये तेव्हा बाबू तू एकटा नसतो, माझे स्वप्न आहेत, माझी मेहनत आहे, मग तुझ्या आईचे स्वप्न आहेत, तुझ्या आईची मेहनत आहे आणि आम्ही दोघेही तुझ्यासाठी करतोय की तुझी लाईफ सेटल व्हावा, ह्या गोष्टीची जाणीव करून द्या. प्रेशराईज करणं नाही म्हणू शकत आपण ह्या गोष्टी. प्रेशराइज नहीं, तू अकेला नहीं है, तेरे साथ में हम सब की, तू अपनी ज़िंदगी अच्छे से जिए,
बरोबर आहे. अपेक्षा घेऊन जात आहे ना तो आई वडिलांच्या. आणि आई वडिलांची काय अपेक्षा आहे? तो चांगला काहीतरी बनला तर आई वडिलांची थोडी ना काही आहे अपेक्षा. त्याच्यासाठी होणार आहे जे आहे जे काही आहे ते तुझ्यासाठीच आहे. म्हणून तू माझे स्वप्न घेऊन चालले आहेस. माझं स्वप्न आहे माझा मुलगा कुठेतरी काहीतरी बनला पाहिजे. आज प्रत्येकांनाच वाटतं आपला मुलगा UPSC केला पाहिजे, MPSC केला पाहिजे, किंवा डॉक्टर इंजिनियर बनला पाहिजे, चांगल्या हायर पोस्टवर गेला पाहिजे. हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न आहे. हे त्यांच्या डोक्यात बिंबवा. तुझी लाईफ ही तुझी एकट्याचीच नाही आहे, आमच्या सर्वांच्या सोबतची अटॅच आहे. त्यासाठी बोलणं महत्त्वाचं आहे, त्याच्यासोबत संवाद बोलणं, महत्त्वाचा संवाद, रिलेशन, फ्रेंड. आजकालचा जो सोशल मीडिया आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऑनलाईन डेंजर ज्याला आपण म्हणू, जसं आपण मगाशी बोललो होतो की व्हिडिओज येतात, ॲप्लिकेशन्स येतात, तर यासाठी तुम्हाला काय वाटतं? मोबाईलचा वापर हा आपल्या चांगल्या कामासाठी करायचा. मी म्हणत नाही की अतिरिक्त एकदम कमीत कमी वापर करावा. वापर योग्य कामासाठी करावा, जेणेकरून आपल्याला जो काम आहे तेच करणे बंधनकारक असले पाहिजे. इंटरनेट आहे म्हणून काही सर्च मारायचं नाही आहे. आपल्याला काय हवं आहे त्या गोष्टी जाणून घ्या. अभ्यासाच्या व्यतिरिक्त जर बाहेर म्हटलं तर इन्व्हेन्शन आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भाषण आहेत, प्रकार आहेत काही आपल्या अभ्यासाचे, ज्याच्यामध्ये कुठले असाइनमेंट दिलेले आहेत, प्रोजेक्ट्स आहेत. ह्या गोष्टी विरंगुळा म्हणून बघता येणार. या गोष्टीची जाणीव करून द्या मुलांना की जर टाईमपास जर करायचा असेल तर या गोष्टी बघा. पण ज्या अश्लील वेबसाईट्स आहेत यांच्यापासून आईवडिलांचे पण ते असं असतं ना, आपण एखादी AI जनरेशन आहे, आता AIचा आहे जमाना. तुम्ही एखादी कुठलाही पण काहीतरी पाहाल, जर तुम्ही आज मिंत्रावरती सर्च मारलं तर ते तुम्हाला तसंच कंटिन्यू नोटिफिकेशन येणार. म्हणून आपला मोबाईल हा आपल्या मुलाकडे जाणार आहे, म्हणून आपण काय सर्च मारतो हे आईवडिलांना पण महत्त्वाचं आहे. तुम्ही काय बघताय ह्याचे नोटिफिकेशन्स जर आलेत आणि ते मुलांनी उघडलेत तर त्यांना पता लागणार की तुम्ही काय पाहताय, म्हणून मग तोही त्याच वळणावर जाईल. बरोबर आहे. म्हणून आई वडिलांनीही पण या गोष्टी लक्षात घेणं फार महत्त्वाचं पाहिजे. तर मॅडम, सोशल मीडियावर आता जे ट्रेंड आहेत, व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, अपलोड करतात, सर्रासपणे अपलोड करतात, तर यामध्ये हे करताना काय दक्षता घेतली पाहिजे ॲज अ पॅरेंट्स? आता हे जे अपलोडिंग आहे, पहिले तर सायबर क्राईमने सरळ सांगितलेलं होतं की आपले फेस टू फेस डायरेक्टवाले फोटोज टाकू नका, जेणेकरून मॉर्फिंग होणार नाही आपला चेहरा आणि दुसऱ्याची बॉडी. अपलोड करणे म्हणजे सर्वात पहिले तर आपण कुठे अपलोड करता, आपले कोण आहेत फ्रेंड्स, तर ते एक सेटिंग आहे ज्याच्यामध्ये फक्त माय कॉन्टॅक्ट्स, बरोबर आहे, किंवा फक्त माझे जे आहेत निकटचे ते. पण जनरली आपण जेव्हा फोटो एखादी अपलोड करतोच सोशल मीडियावर, तर हे विचारलं आपला ऑल करून ठेवून देतो कधी कधी. तर ऑल न करताना फक्त ते कॉन्टॅक्ट्समध्ये कोणाचे आहेत, आपल्या कॉन्टॅक्ट्समधलेच असले पाहिजे. बरोबर, कारण की आपल्या कॉन्टॅक्टमधले लोक आपला मिसयूज करणार नाही. दुसरी गोष्ट, हे जे रील्स आहेत सोशल मीडियावर पाठवतात, चांगले रील्स पण काढता येतात. आता जनरली पिक्चर बघून, मूवीज बघून मुलं तसेच बनवतात रील्स वगैरे. ते बनवच्या ऐवजी आपण एखादी प्रोजेक्ट दाखवलं किंवा आपल्या धरतीला होणारा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये झाडं लाव, प्रोजेक्ट्स आहेत चांगले चांगले, एखादी वैज्ञानिक कुठला प्रयोग आहे, जर मुलाने काही एखादी चांगली ॲक्टिव्हिटी केली असेल ही टाकायला हरकत नाही. माझं असं म्हणणं, चांगले मेसेजेस जातून चांगले मेसेज जातील या रीतीने पोस्ट टाकले पाहिजे, जेणेकरून ते समोरच्याला बघायला चांगलं वाटेल. आता त्या गोष्टीचं काहीतरी आहे बा, तारतम्य बाळगून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हे जे अश्लील जे व्हिडिओ टाकतात याच्यातून थोडंसं वल्गरिटीज दिसणार की गुन्हा झाला तर विक्टीम आहे, पण तरीही त्याच्याकडे अपराधाच्या भूमिकेने नजरियाने बघितलं जातं, की ज्याच्यावर घडलेलं असतं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा समाजामध्ये, म्हणजे जरी तिची चूक नसेल तरी तिची चूक आहे असं बघितलं जातं. तर ह्या मेंटॅलिटीला आपण काय करू शकतो? आपण पहिली गोष्ट तर आपण जर एखादी आपल्यासोबत अन्याय झालेला आहे त्याची प्रतिकार किंवा त्याचा न्याय मिळला पाहिजे, म्हणून सर्वात पहिले आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलीच पाहिजे, जेणेकरून आपल्या अन्यायाचा प्रतिकार, आज ज्या मुलाने तिच्यासोबत हा अन्याय केला आहे हा उद्या तिच्यासोबत करणार नाही असं होऊ शकत नाही. म्हणून त्याला त्या वेळेवरतीच त्याचा परिणाम किंवा त्याची पनिशमेंट मिळाली पाहिजे. म्हणून गुन्हा दाखल करणं फार महत्त्वाचं आहे. पण आता आपण म्हटल्याप्रमाणे की ती व्हिक्टीम आहे, ती व्हिक्टीम आहे या गोष्टीचा जो समाजाकडे बघण्याचा व्ह्यू आहे हा आपण समाजाचा व्ह्यू बदलवू शकत नाही काही असला तरी. म्हणून आपण स्ट्रॉंग आहोत ना, आपला गुन्हा आपण करायचा आहे. समाज हे जे 4 लोक म्हणतात ते 4 लोक कोण आहेत अजूनपर्यंत कुणालाच माहिती नाही.
म्हणून आपण हाच विचार करतो. म्हणून तुमच्या मनाला जे पटतं ना ते करा. गुन्हा झाला आहे त्याचा प्रतिकार करा. मॅडम, आपण तुमची पूर्ण प्रोफेशनल लाईफ जाणून घेतली, भरपूरशा केसेस, खूप क्रिटिकल केसेस तुम्ही हँडल केल्यात. तर यामध्ये तुमच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं राहूनच गेलं मॅडम. तर आम्हाला तुम्ही इतका डिफिकल्ट जो टास्क करता, तर याच्यामध्ये तुमचं सपोर्ट सिस्टीम काय आहे याबद्दल सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे. सर्वात मोठा सपोर्ट सिस्टम माझ्या मिस्टरांचा आहे. ओके. आजही मी कितीही थकून गेले असेल तरी पण मला गेल्यानंतर ताट मिळतं जेवणाचं. मी जर खूप थकले असेल तर मला चहाही मिळतं. इन केस मी रात्री 12 वाजता जरी गेले तरी माझे मिस्टर 12 वाजता मला पोळी बनवून गरम खाल्ली पाहिजे म्हणून क्या देतात. बात आहे. हां, म्हणजे लग्न थोडंसं लवकरच झालं आहे माझं. 20व्या वर्षी असतानाच लग्न झालं आहे. माझे मिस्टर पण माझ्यापेक्षा 3 वर्षांनाच मोठे होते. त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर बाळाची जिम्मेदारी लवकरच आली. त्याच्यामुळे मग अभ्यास हा जो आहे आम्ही लग्नानंतर कंटिन्यू केला. दोघेही नवरा बायको आम्ही लग्नानंतर ग्रॅज्युएट झालो आहे. मग BEd MAd वगैरे चालू केलं आहे. सर्व लग्नानंतर शिक्षण चालू. ग्रॅज्युएशन नंतर MA वगैरे झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचे क्लासेस माझ्यासोबत मिस्टर येणे, माझे क्लासेस घेणे, माझ्यासोबत धावू लागणे, माझं फिजिकल टेस्ट घेणे. आणि मग वेळ पडली तर माझं एक सिच्युएशनमध्ये लिगामेंट पूर्ण पायाचं गेला होता डाव्या. मग माझी ट्रीटमेंट चालू होती. मग रात्री आल्यानंतर मला रोज मी झोपून जायची पण त्यांचं शेकून देणे, माझे पाय दाबून देणे. आणि ते स्वतः एक जॉबवर तर असताना दिवसभराचं त्यांची जॉब करून आल्यानंतर माझं करणे. मला त्रास होत आहे का, माझा अभ्यास आहे म्हणून मुलाची पूर्ण जिम्मेदारी त्यांनी सांभाळलेली. मला या गोष्टीचा कधी त्रास झाला नाही. म्हणूनच मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करते. कारण की माझे मिस्टर आहेत ते माझी पूर्ण फॅमिली बघत होते. त्याच्यामुळे त्यांनी ड्युटी करून आल्यानंतर माझ्यासोबत त्यांनी केलेला हा त्यांचा एक्स्ट्रा वर्क जो एक्स्ट्रा टास्क होता. म्हणून हा मी त्यांना असं म्हणू शकते की त्यांच्यामुळे आज मी जे काही आहे ते आहे. बरं वाटलं, कारण बरेचदा असं ऐकण्यात येतं की एक सक्सेसफुल पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. पण तुमच्या बाबतीत हे नक्कीच आम्हाला विरोधाभास आहे की एका सक्सेसफुल लेडीच्या मागे सुद्धा एक पुरुष असू शकतो आणि तोही इतका सपोर्टिव्ह. खूप खूप बरं वाटलं मॅडम तुम्ही आमच्या या शोमध्ये आलात. आम्हाला अशाच व्यक्तींची गरज आहे जे आपले आयकॉनिक आहेत चंद्रपूरचे, की इन्स्पिरेशनल स्टोरीज आहेत त्यांच्या मागे. आणि ह्या सगळ्या स्टोरीज आम्हाला तुमच्याकडनं जाणून घेता आल्या, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या शोमध्ये आलात, आपल्याला कसं वाटलं हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. थँक्यू. मला पोलीस स्टेशनला सर आले होते. सरांनी भेटला मला की मॅडम आपल्याला काही असं मोटिवेट करणारं थोडं बहुत एक व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यामधून आपण चांगला मेसेज देऊ समाजाला. तुमच्या केलेल्या केसेसबाबत थोडीशी माहिती पाहिजे. तसंच तुमचं जे हार्डवर्क आहे जे समाजापुढे येत नाही त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता त्याच्याबद्दल थोडंसं माहिती पाहिजे म्हणून असं सांगितलं. तर आपण एक व्हिडिओ शूट करू म्हणून बोललेत. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग त्या व्ह्यूने मग मी आज इथे आले आणि आज हा प्रोग्राम सक्सेसफुली तुमच्यासोबत केला. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू. पॉक्सो हा केवळ एक कायदा नाही तर आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची एक मजबूत ढाल आहे. पोलीस, पालक, शिक्षक आणि समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की प्रत्येक बालकाला एक सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे. आजचा हा महत्त्वपूर्ण संवाद तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर द सिटी आयकॉन पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच दर्जेदार आणि महत्त्वपूर्ण मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया एका नव्या आयकॉनिक पर्सनॅलिटीसोबत आणि एका नव्या प्रेरणादायी प्रवासासह. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.